न्यूज 04 महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। म्हणजे आपल्याला पक्षाने चौथ्यांदा संधी दिलेली आहे। आपल्याला कल्पना की 2 दिवसापूर्वी महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला आहे। शिवसेना पक्ष, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन ऑफ इंडिया या पॅनलमधून आम्हाला 4 उमेदवार दिलेले आहेत। 2017 जो आमचा पॅनल तो त्यावर विश्वास टाकलेला आहे आणि यामध्ये अमधून आदरणीय आमचे सहकारी गणेश कांबळे आहेत, ब मध्ये सौ अनिता गौरी, मध्ये विजया लाशे आणि ड मधून मी उमेदवार दिलेले आहे। एकनाथ शिंदेचे नेतृत्व करत असताना, मान्य खासदारचं नेतृत्व असताना विश्वास टाकलेला आहे। या भागात काम करत असताना 80% समाजकारण राजकारण केलं आहे। हिंदू विरुद्ध बाळासाहेब ठाकरे यांचं काम करत असताना ठाणा वाघ म्हणून एक धर्म आनंदगे साहेब आहेत, यांच्याचं काम करत असताना त्या ज्येष्ठ नेते दशरथ पटेलचं काम करत असताना आम्ही विकासाचे काम केले आहेत। या अनेक कामं आहे। म्हणजे महात्मा मतदारसंघ हा 2017 आपल्याकडे आल्यानंतर त्यावेळीची परिस्थिती आणि गणेश कांबळे निवडण्याचे पैसा पहिला असेल तर संपूर्ण समिट काँग्रेसचे झालेले आहेत, सुलभ शौचालय झालेले आहे, समाज मंदिर झाले, असे अनेक उपक्रम झालेले आहेत। हा रस्ता दिसतोय, हा पहिला रस्ता 2016 नव्हता। सेक्टर 8 स्वामी समर्थ नाशिक हायवेला जोडलेला आहे। समोरची मोरी आहे ती छोटी होती, अरुंद होती, ते मोरून आपण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। विजन आमचं विजन आपण निवडूनंतर काय जनता करणार। या भागामध्ये कळवा, खारेगाव, भातवडे लग्न सध्या एकही हॉल नाही। मान्य साहेबांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितले का मैत्री वाटिके बाजू असणारा जो आमचा ठाणेकडे रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी चांगला हॉल आणि पोस्ट ऑफिस होऊ शकतो। मान्य साहेबांनी याची दखल घेऊन तातडीने 5 कोटी रुपये मंजूर करून त्या कामाचा शुभारंभ झालेला आहे। पाचशेनगर संदर्भात सांगितलं का अनेक पाचशेनगर रहिवासी आहेत आणि आपल्या कल्पना आहे का त्या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांना एखादा कॉलेज असणं गरजेचं, शाळा असणं गरजेचं आहे, उद्यान असणं गरजेचं आहे। ज्येष्ठ नागरिककरता सकाळ संध्याकाळी फिरण्याकरता एखादं उद्यान असणं करण्याचं आहे। नाट्यगृह मंजूर झालेलं आहे, पण 7 एकर जागा ही शासनाची आहे, 1.5 एकर आमची जागा ताब्यात आहे। पण संपूर्ण जागा ताब्यात आल्यानंतर त्या भागात एक नाट्यगृह आणि एक चांगलं स्विमिंग पूल होऊ शकेल आणि त्याचा आनंद आम्हाला दिलास मिळेल। आम्ही 4ही नगरसेवक शिवसेनेच्या वतीने पहिला प्रश्न जो आहे जो विजन आहे समोर जनतेचा कोण टाकलेला आहे तो सोडण्याचा 100% कार्यक्रम करू आम्ही। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची युती झालेली काही आव्हान वाटते? आव्हान आम्ही सांगितलं बघा, त्यांच्या पक्षाचं काम आपलं प्रत्येकाला वाटलं का जेव्हा 2 भाऊ वेगळे झाले, एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले तेव्हा जे ते काम करत असताना जनतेने विश्वास टाकला साहेबांवर, साहेबांनी काम केलं म्हणून तो आमचे 62 आमदार निवडून आले। पंचायत समिती निवडणूक विचार करा, साहेब 24-18 तास काम करतात, 54 नगरात आले, तर साहेब जनतेने विश्वास टाकलेला आहे। आणि सगळ्यात म्हणजे आमची लाडली बहीण का त्या जनतेकरता आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये जोपर्यंत मी उपमुख्यमंत्री लाडली बहीण होणार तो जनते विश्वास आहे ना। आम्ही असं आयुष्यात समाजकारण आणि राजकारण करतो, आमच्या जनते विश्वास टाकले ना, आम्हाला या संदर्भात काही फरक पडत नाही। जनतेने आपल्यावर विश्वास टाकलेला आहे आणि आज ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या महापौर बनेल की भाजपचा? नाही, मग मी असं काय महायुतीचा म्हणेन। कुठे बघा जनतेने विश्वास टाकले म्हणून आमचे 7 नगरचे बिनविरोध आले का आले, जनतेचा विश्वास काम करता म्हणजे आम्ही बघा टप्प्याटप्प्याने काम करत नाही। आम्ही 5 वर्ष काम करतो, शिवसेना 4 अक्षर आहे, शिवसेना 365 काम करते ना, जनतेने विश्वास टाकलेला आहे पण जनतेने निवडून दिलेला आहे। थँक्यू, धन्यवाद। पक्षाने आपल्यावर दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे तर काय सांगा? याबद्दल मी आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमच्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी की त्यांनी दुसऱ्यांदा माझ्यावरती ही जिम्मेदारी दिलेली आहे, दुसऱ्यांदा त्यांनी मला ही संधी दिलेली आहे। गेल्या वेळेस जेव्हा मी निवडून आलो त्या वेळेच्या नंतरची परिस्थिती, जिथे मी नेतृत्व करतोय त्या प्रभागाचं परिस्थिती सर्वांनाच माहिती होती। साहेबसुद्धा माझ्या प्रवेशाच्या वेळी आले होते, तेव्हा साहेबांनी सुद्धा ते सगळं बघितलं होतं। आणि त्यानंतर निवडून आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी भरपूर असा निधी उपलब्ध झाला। त्यांनी मला निधीची कुठेही कमतरता पडू दिली नाही, त्यामुळे संपूर्ण फुलेनगरचा विकास आम्ही त्या ठिकाणी केला। सर्वात पहिले आम्ही त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवले, त्याच्यानंतर आम्ही 10 शौचालय त्या ठिकाणी बनवले, 4 समाज मंदिर आम्ही त्या ठिकाणी बनवले, वाचनालय असो, मुलांना अभ्यासिका असो, व्यासपीठं असो, पोल असो किंवा पाणी असो, सगळ्या गोष्टी आज फुलेनगरमध्ये आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि येणाऱ्या काळात सुद्धा आणखीन किती गतीने काम करू शकू आणि किती गतीने आम्ही काम करणार यावरती आम्ही
फोकस करणार आहोत. आता नुसतं फुलेनगरच मध्ये न थांबता आम्ही सह्याद्री असू द्या, दत्तवाडी असू द्या, खारीगाव असू द्या, पारसिक असू द्या, संपूर्ण जो आमचा परिसर आहे, जो आमचा प्रभाग आहे, तिथे आमचे सहकारी नगरसेवक उमेश नाना पाटील यांच्याबरोबर आम्ही आणखीन आमच्या 2 नगरसेवक आहेत. आम्ही 4 जण मिळून या प्रभागाचा पूर्णपणे विकास या ठिकाणी करणार आहोत. आणि आम्ही कामं केली आहेत, आमच्या साहेबांनी कामं केली आहेत. आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना साहेबांनी अनेक कल्याणकारी योजना, महिलांकरता योजना आणल्या, लहान मुलींकरता योजना आणल्या. जेव्हा लोकांना शासनाच्या दारी जावं लागायचं, साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर शासन आपल्या दारी या कार्यक्रमातना, या योजनेतना गरीब लोकांना, गरजू लोकांना या योजनेचा फायदा पूर्णपणे झालेला आहे. आणि महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री यांच्या पाठीशी उभे आहेत. आणि आम्हाला ठाम विश्वास आहे, शिवसेना या पक्षावरती प्रेम करणारी सगळी लोकं आहेत. आणि लोकांचं असं सांगू वाटतं की लोक ही काम करणाऱ्या लोकांच्या मागे ठामपणे उभे राहतात. हा मला विश्वास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी आमच्या प्रभागातून भरघोस मतदान करून लोक आम्हाला विजयी करतील. आणि आम्ही 4ही उमेदवार या ठिकाणी विजयी होऊ. महापौर कोणाचा होणार? महापौर नक्कीच महायुतीचा होणार आहे. धन्यवाद. न्यूज 04 महाराष्ट्रामध्ये मी शरवण पाटील, लाईव्ह